नमस्कार मित्रांनो. 14व्या दिवशी जेव्हा ब्लॅक सोल्जर फ्लाय हार्वेस्ट करतो तेव्हा त्याची प्रोसेस कशी असते बघा. सर्वात पहिले ह्या मोठ्या जाळीतून आपण एकदा चाळून घेतो. त्याने बघा हा असा मोठा मोठा कचरा बाहेर बाहेर पडतो. त्यानंतर बारीक जाळीतून अशा प्रकारे चाळून नंतर आळ्या ह्याच्यात टाकल्या जातात. आत्तापर्यंत बघा साधारण 40 किलो आळ्या आत्तापर्यंत आल्या आहेत हे बघा. आणि या आळ्यांमधून पण अगदी थोडा थोडा कचरा असा उरतो. तो कचरा परत नंतर वरच्यावर वेचला जातो. फायनल मोजमाप केल्यावर 52 किलो 180 ग्रॅम झालं आहे. एवढ्या आळ्या ह्याच्यातून कलेक्ट केल्यात आणि एवढं खत आहे. आता आपण खताचं मोजणी करूया. 29 किलो खत तयार झालं आहे. एवढं प्युअर खत आहे बघा. चला तर मग आता हिशोब करूया. 50 किलो आळ्या रोज मिळवण्यासाठी 25 ग्रॅमचे 7 पॅक्स अंड्याचे मी घेतो. ते साधारण 3050 रुपयाला मला पडत आहेत. म्हणजे मला एक पॅक साधारण 435 रुपयाला पडतो. मग रोज मी साधारण 50 किलोमीटर गाडी चालवून कचरा गोळा करतो. तर ते 8.5 रुपये किलोमीटरने 425 रुपये होतात. माझं जे आत्ता मी ॲव्हरेज मायलेज काढलं त्याप्रमाणे. आणि माणसाचे पगार म्हणजे एक साधारण 1.5 माणूसाला लागतो आहे. ते एक फुल टाईम आणि एक हार्ट टाईम. तर आपण 750-800 रुपये पकडूया रोजचं. बघा टोटल कॅल्क्युलेट केली तर 1660 रुपयाला 50 किलो आळ्या मला पडत आहेत. आणि त्याच्याबरोबर मला साधारण 29 ते 30 किलो खत मिळत आहेत प्युअर चाळलेलं. आणि न चाळलेलं खत अजून एक 10-15 किलो आहे. प्युअर आळ्यांचंच कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 33 रुपये 20 पैसे 33 रुपये 25 पैशाला मला आळ्या पडत आहेत. पण जर खताचं कॅल्क्युलेशन केलं तर याच 1660मध्ये खत आणि आळ्या दोन्ही येत आहेत राईट. तर खतालासुद्धा आपण 10 रुपयाने धरलं तर साधारण 300 रुपयाचं खत मला मिळतं आहे. 1360चा खर्च 1360वर आणला तर मला आळ्या या 27 रुपयाच्या आसपासच पडतील. वाईट नाही आहे. साधारण 40% प्रोटीन 30% फॅट्स आणि सर्व मिनरल्स मिळत असतील कोंबड्यांना. तर पण गंमत अशी आहे की या आळ्या 100% फीड म्हणून वापरता येत नाहीत. स्पेसिफिकली लेयर्सना ह्याच्याबरोबर कार्बोहायड्रेटचा सोर्स द्यावाच लागतो जो मका वगैरे आहे. त्यामुळे याचं प्रपोर्शन थोडं जास्त कोंबड्यांसाठी. म्हणजे हा जो चारा आहे हा माझा 500 कोंबड्यांना नाही तर 1000 कोंबड्यांना करेक्ट आहे. आणि याच्याबरोबर मला थोडंसं लेअर फीड ॲड करायला लागेल. म्हणजे ओव्हरऑल चांगल्या अंड्यांची क्वालिटी मिळून मला हा चारा परवडेल. तर कसं वाटलं तुम्हाला BSFLचं गणित? याला अजून स्वस्त करता येणार आहे. माझा जो चारा उचलायचा जो प्रवास आहे तो फार लांब आहे. याच्यामध्ये 25 किलोमीटरमध्ये शेत आहे आणि त्या 25 किलोमीटरमध्ये आम्ही हे करतो आहे. तर ह्याला थोडंसं EV किंवा कुठल्या तरी व्हेकलनी सबसिडाईज करता आलं किंवा खूप जवळच्या कुठल्या तरी सोर्सेसवरून आम्हाला कचरा आणता आला तर ह्याचा कॉस्ट खूप ड्रास्टिकली कमी करता येईल. आणि अंडी जर स्वतः करायला लागलो तर हे दोन्ही प्रयत्न करून आम्हाला साधारण 15 रुपये ते 20 रुपयाच्यामध्ये इथे कुठेतरी BSFL आणायची आहेत. की या सगळ्यामध्ये प्रचंड काम आहे. आम्ही बाहेर कॉन्ट्रॅक्ट देऊन पाहिला कचऱ्याचा पण तो परवडत नाही. मग रोज सकाळी 7:15ला मी घरातून निघतो, हॉटेलचा कचरा गोळा करतो, मग इकडे येतो. आमचा ऑलमोस्ट पूर्ण दिवस या आळ्यांना फिडिंगमध्ये किंवा क्लिनिंगमध्ये किंवा चाळण्यामध्ये जातो. तर या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी चाळण्याची प्रोसेससुद्धा आम्हाला फास्ट करणं जरुरी आहे. त्यासाठीही आमचे प्रयत्न चालले आहेत. आणि कचऱ्याचा रेग्युलर सप्लाय अजून सोपा करता यावा याच्यासाठीही प्रयत्न चालले आहेत. तुमच्याकडे काही आयडिया असतील तर जरूर कळवा.